नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मागल्या 2 व्हिडिओमध्ये मी याच प्रेझेंटेशनबद्दल बोललेली आहे फ्रेंड्स. मी लवकरात लवकर जे काही आपल्याला चांगले व्हिडिओज बनवण्यासाठीचे जे काही टूल्स लागणार आहेत, तर स्क्रीन रेकॉर्डिंग आहे समजा, किंवा व्हिडिओ मेकिंग कसं बनेल, एडिटिंग कसं करता येईल, हे चांगले गोष्टी मी सध्याला त्या सगळ्याच्या शोधात आहे आणि मी लवकरात लवकर सगळ्याबद्दल व्यवस्थित माहिती करून त्याबद्दल शिकून तुमच्यासाठी चांगले व्हिडिओज बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर फ्रेंड्स, आता सध्याला जे आहे ते या प्रेझेंटेशनमध्ये मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे नेमकं मला काय सांगायचं होतं, मला निश्चितच माहिती आहे की माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचायलेत. मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे ते तुम्हाला नक्कीच कळत असतील. तर फ्रेंड्स, मला तुम्हाला बेसिकली थोडंसं मदत करायचं आहे, थोडंसं इझी करायचं आहे. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्हाला जे काही माहिती द्यायचं आहे, जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही त्याच्याबद्दल मला कमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा. तुमच्या आयुष्यातले जर काही अडचणी असतील नेट सेट PhD जॉबबद्दल, तर तुम्ही मला मोकळ्यापणाने कमेंट थ्रू विचारू शकता, किंवा मी तुम्हाला माझं एक ईमेल ID शेअर करेन. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा नंबर सेंड करा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय तुमचा प्रश्न आहे जर तुम्ही मला त्या ठिकाणी सांगितलात तर मी तुम्हाला कॉल बॅक सुद्धा करेन. तर मला या ठिकाणी ज्या जर्नीमधून मी येत असताना मला जे यूट्यूबच्या काही टीचर्सचं खूप जास्त आधार भेटलं, मला मदत झाली आणि त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकले, माझं आयुष्य जे बेटर बनवू शकले. एक फॅमिली सोबत आपल्याला जगताना जे काही समाधान लागतं, ते समाधान मिळवण्यासाठी जे काही आपल्याला एक काबिलियत लागतं आपल्यामध्ये, तर ते सगळं मिळवण्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचं वाटा मी कोणाला देईन माझ्या आयुष्याचं क्रेडिट, तर ते आहे यूट्यूब. तर यूट्यूब थ्रू मी खूप काही गोष्टी अचीव करू शकले. तर मला त्याचमध्ये माझ्यापर्यंत जे काही म्हणजे मला जे जे मिळालेलं आहे, माझ्याजवळ जे काही पोहोचलं म्हणण्यापेक्षा खूप जणांचे गायडन्स, खूप जणांचे चांगले भावना, तर ते ज्या पद्धतीनं त्यांचे एफर्ट्स यूट्यूबवरती ते केले असतील काही टीचर्स त्यांच्यासाठी, पण त्यांच्यामुळे जसं माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी ॲड झाली, तर मला हे माझ्यापर्यंत न ठेवून घेता मला पुढे पाठवायचं आहे. तर जे मला भेटलं, जे मला लाभलं, त्याचंच जर वाटा आपण जर होऊ शकत असेल, एक पार्ट आपण बनू शकत असेल, तर आपल्याला ते करणं माझ्यासाठी हे एक कमिटमेंट टाईप आहे. म्हणून मी पुन्हा यूट्यूबवरती आलेले आहे. या ठिकाणी शिकवण आहे, म्हणजे खूप काही मला शिकवायचं आहे. तुम्हाला नेट सेटचे सिलेबस सांगायचं, ते तर मी वेळोवेळी करत राहीन. म्हणजे जसं गरज आहे त्या पद्धतीने मी करत राहीन. त्यासाठी मी तुम्हाला मागे खूप काही चॅनल्स सजेस्ट केले होते नेट सेटचं प्रिपरेशन करण्यासाठी. तर जॉब मिळवण्याच्या जर्नीमध्ये PhD कसं करायचं, थिसिस कसं लिहायचं, हे सगळ्याबद्दल, रिसर्च पेपर कसं लिहायचे, सगळे व्हिडिओज मी मागे टाकलेलं आहे. ह्या सगळ्यांचं आपल्याला प्रश्न असतात, ह्या सगळ्याचा आपल्या आयुष्यात वापर काय, हे सगळं करून काय भेटणार आहे, काय घडणार आहे. मग मी वास्तविक परिस्थिती तुमच्यासोबत शेअर केले. जेव्हा प्रॉब्लेम्स आले, प्रॉब्लेम्स सांगितले. ज्यावेळेस याच्यामुळे माझ्या आयुष्यात जे काही पॉझिटिव्हिटी आली ते सुद्धा शेअर केले. ज्यावेळेस मी सफर करायला लागले, नेट सेट झाला आणि मी ज्यावेळेस हताश होत होते, निराश होत होते, त्यावेळेस पण व्हिडिओज बनवले की जॉब्स वगैरे नाहीत, वास्तविक परिस्थिती अशी आहे, डोनेशन इतकं आहे, असं आहे. पण नंतर फेलोशिप आली, 40-50 हजारचं तुम्हाला एक म्हणजे एक इकॉनॉमिकल सपोर्ट भेटलं, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले. त्यातून आयुष्य कसं ग्रो केलं, कसं लाईफ टर्न झाली, त्यापासून काय काय अनुभव शिकायला भेटले. आणि हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करत असताना फ्रेंड्स, 1-2 वर्ष ज्यावेळेस जॉबच्या मध्ये खूप जास्त अडकलेली होते, PhD मध्ये, जॉबमध्ये मी व्हिडिओज बनवलेले नाही. पण आता बेसिकली जॉबसाठीच हे सगळं काही आहे, संघर्ष चालू आहे. तर जॉब भेटल्यानंतर मी थांबू शकले नाही स्वतःला व्हिडिओज बनवण्यापासून. तर मला तुमच्यासोबत जुडायचं आहे, थोडं तरी व्हॅल्यू ॲड करायचं आहे. यूट्यूबच्या या दुनियेमुळे, ह्या प्लॅटफॉर्ममुळे माझं आयुष्य बदलले. तर आपल्याला हे स्वतःजवळ न ठेवून घेता आपल्याला जे लाभलं ते पुढे आपण एखाद्याच्या आयुष्यामध्ये तेच रोल जर प्ले केलो, तर जे त्यांना प्रश्न पडलेले असतील किंवा आपल्या अनुभवातून, मी ज्या एक्सपिरियन्सेसमधून गेले, ज्या जर्नीतून मी गेले, ते जर्नी तुम्ही जर कुठे असाल तर तुम्हालाही त्याचे रेफरन्सेस भेटावं कुठेतरी, ह्या सगळ्याची मदत व्हावं म्हणून मी व्हिडिओज बनवायले. तर मी चांगले व्हिडिओज, आणखीन प्रोफेशनल व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करेन. त्यासाठीचे टूल्स वगैरे आता सध्याला जितके माहिती होते तितकेच मी आता सध्याला अपलोड करत आहे. जसं बनवता येत असतील व्हिडिओज, म्हणजे जितक्या वेळ भेटायले, इतक्या वेळेमध्ये मी जे काही करू शकायले ते करायले. तर वेळेसोबत मी आणखी व्यवस्थित तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओज बनवेन.
तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपण माइंडसेटवरती बोललो फ्रेंड्स, प्रोसेसवरती प्रेम करा, रिझल्टवरती नाही म्हणले. त्यानंतर 10 जे आपले युनिट्स आहेत त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला सोपे विषय आहेत त्यांना एकदा पूर्ण गो थ्रू करायचं आहे. म्हणजे पूर्ण एक एक सब्जेक्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड आहे तर पूर्ण टीचिंग ॲप्टिट्यूड यूट्यूबवरती असे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. पूर्ण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे 3 तासामध्ये, 2 तासामध्ये, 5 तासामध्ये पूर्ण मॅरेथॉन एक एक सब्जेक्टचं पूर्ण. सुरुवातीला काही समजो, काही कळो न कळो, तुम्हाला काही फक्त तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. म्हणजे आपल्याला टीचिंगमध्ये एक आहे कन्सेप्ट म्हणजे होल टू पार्ट म्हणते. म्हणजे एक वेळेस आपण बघतो तेव्हा पूर्ण एका झाडाला बघतो, त्याच्यानंतर आपण काय करतो ते झाड कोणतं आहे ते लक्षात आल्यानंतर त्याच्या फांद्यांना, फुलांना, फळांना बघतो. तर तशा पद्धतीने आपल्याला काही समजून घ्यायचं नाही सुरुवातीला. मी जे स्ट्रॅटेजी वापरले ते तुम्हाला सांगायले. सगळ्यात अगोदर सगळ्यात सोपे 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 विषय उचलायचे आहेत आणि त्याचं यूट्यूबवरनं पूर्ण एक एक वेळेस गो थ्रू करायचं आहे. पूर्ण सिलेबस तुमच्याकडे नोट्स असतील पूर्वीच बनवलेले तर पूर्ण नोट्स वाचून काढा. किती समजायले, किती नाही समजायले हे सगळं नंतर विचार करूया आपण. सगळ्यात अगोदर हे विषय आहे तरी नेमकं कशाबद्दल, हे झाड नेमकं आहे कशाचं, हे इतकं आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. मग ते दोन्ही सब्जेक्टला लागू झालं. पेपर फर्स्टला पण लागू झालं आणि पेपर सेकंडला पण. पेपर फर्स्टचे टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च मेथोडॉलॉजी, ICT, कम्युनिकेशन हे सगळे सोपे सोपे विषय अगोदर बघून काढायचं. पूर्ण मॅरेथॉन म्हणा किंवा कम्प्लीट टीचिंग ॲप्टिट्यूड टाकला तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलात, कम्प्लीट रिसर्च मेथोडॉलॉजी, तर खूप काही व्हिडिओज आहेत. तर एका दिवसामध्ये एक एक किंवा 2 दिवस घ्या तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे, तुमच्या वेळेप्रमाणे. एका सब्जेक्टला 2 दिवस, एका सब्जेक्टला 2 दिवस, असं 10 जे आहेत सब्जेक्ट आपल्याला 2-2 दिवसामध्ये पूर्ण माहिती घेऊन टाकायचं. नंतर पेपर सेकंडला सुद्धा तुम्ही ॲज इट इज सगळ्यात अगोदर आपल्याला जे जे माहिती आहे, तुम्हाला जे सोपं वाटते, एन्व्हायरमेंट, बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस खूप सोपं आहे. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती, पूर्ण कम्प्लीट बिझनेस एन्व्हायरमेंट, काही समजो न समजो, मी काय म्हणाले, आपल्याला फक्त माहिती करून घ्यायचं आहे. आणि आपण आजपर्यंत इतकं शिकत आलोत म्हणजे याच्यापैकी आपल्याला काहीही माहिती नाही असं होऊ शकणार नाही. आपण जरी कितीही बिलो ॲव्हरेज स्टुडंट आहोत, आपण अभ्यास केलो नाहीत, आपण उद्या पेपर म्हणजे आज नोट्स आणून वाचून पास झालेले आहोत, आपल्याला कधी कॉलेजला गेलो नाहीत, कधी सिरियसली स्टडी केलो नाहीत, मी बिलो ॲव्हरेज स्टुडंटच्या समर्थनामध्ये व्हिडिओज बनवायले. ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज, कारण मी बिलो ॲव्हरेज कॅटेगरीमधून जेव्हा 4-5 वर्षाचं गॅप होतं एक्झाम म्हणजे ह्याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये, त्यानंतर लग्न झाल्यानंतर, बाळ झाल्यानंतर मी नेट सेटला टार्गेट करून नेट सेट फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केले, JRF घेतले, PhD केले आणि नंतर असिस्टंट प्रोफेसर म्हणून आता जॉईन झाले. तर हे जे प्रोसेस मी बिलो ॲव्हरेज स्टुडंटसाठी, ते बिलीफ सिस्टम आहे माझं की बिलो ॲव्हरेज स्टुडंट जर व्यवस्थित टार्गेट करून सगळे फॅक्टर्सला जर आपल्या आयुष्यात आपण जोडलो, म्हणूनच मी तुम्हाला माइंडसेट, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे टेक्निक्स तुमच्यासोबत शेअर करायले. कारण ज्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं, हे मी सगळं लिहित होते वहीमध्ये, मला हे पाहिजे, हे करायचं आहे, मी हे केलेली आहे, मला तर जॉब भेटलेलीच आहे, मी तर नेट पास झालेलीच आहे, माझ्याकडे तर मी तर PhD ऑलरेडी करत आहे, मला लागेलच, मी बनेनच. तर बिलीफ सिस्टम पाहिजे, तशी थिंकिंग पाहिजे, तशी फिलिंग पाहिजे, नंतर तुमच्या ॲक्शनमध्ये दिसून येतं ते. तर फ्रेंड्स, सगळ्यात अगोदर सोपे 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 जे आहेत, तुम्हाला जे सोपं वाटतं, मॅडम आम्हाला काही सोपं वाटत नाही हो, आम्ही काहीच अभ्यास केलो नाहीत किंवा आमचं तेवढं इंटरेस्टच नव्हतं, तरी याच्यापैकी पण जसं मार्केटिंग आहे, म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, सोबत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, हे मॅनेजमेंटचे सब्जेक्ट आपल्याला खूप सोपं वाटतं. बँकिंग आहे, बँकिंगमधले सगळे बँक आहे ते पब्लिक सेक्टर बँक्स, प्रायव्हेट सेक्टर बँक्स, RBI, हे आपल्याला कधी कधी डेली रुटीनमध्ये सुद्धा आपल्याला माहिती असते, डे टू डे लाईफमध्ये. तर हे म्हणा. नंतर इकॉनॉमिक्स, मायक्रो अँड मॅक्रो आपल्याला माहितच आहे, ऑडिटिंग, अकाउंटिंग, बेसिक थेरॉटिकल जेवढं कळालं तेवढं कळालं. आणि बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय, IMF असणार आहे, WTO राहणार आहे, म्हणजे आपल्याला जेवढं माहिती आहे त्याला अगोदर रिकॉल करण्याचं आणि एक ब्रशअप करायचं. आपल्याला जितकं माहिती आहे पूर्वीपासूनच, आपले न्यूरॉन्स एकमेकाला कनेक्ट करतात म्हणतात. माइंडमध्ये आपल्याला जे पूर्वीपासूनच आपल्याकडे पडलेलं जे नॉलेज आहे त्याला थोडंसं त्याच्यावरती धूळ पुसल्यासारखं होते. तर सुरुवातीला इतकंच करायचं आपल्याला, सोपे सोपे विषय घ्यायचा आहे आणि त्या विषयाला काय करायचं आहे फ्रेंड्स, सगळ्यात अगोदर सगळ्याला गो थ्रू करायचं आहे. म्हणजे सगळ्याचे बेसिक्स अगोदर पूर्ण माहिती करून घ्या, म्हणजे एकदा पूर्ण सिलेबसला जाणून घ्या. या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, सर्वात अगोदर प्रत्येक विषयाची बेसिक्स माहिती करून घ्या, फक्त एकदा पूर्ण सिलेबसला जाणून घ्या. आणि नेक्स्ट मी तुम्हाला या ठिकाणी जे पॉईंट टाकलेला आहे, तर सर्वात इझी जे सब्जेक्ट आहेत, मी आता जे डिस्कस केले तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे फ्रेंड्स. जे सगळ्यात सोपं तुम्हाला सब्जेक्ट वाटायले, त्या सब्जेक्टला, सगळ्यात सोपं जे सब्जेक्ट आहे
त्या सब्जेक्टला आता थोडंसं वेळ द्या. कधी? पूर्ण एकदा गो थ्रू केल्यानंतर थोडंसं डीप स्टडी करण्यासाठी, आता तुम्ही कन्सेप्च्युअल स्टडी करण्यासाठी तयार झालात. तुम्हाला बेसिक्स समजल्यानंतर, बेसिक्स शिवाय तुम्ही कोणत्याही सब्जेक्टच्या डीपमध्ये बिलकुल जायचं नाही. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदा तुम्ही सगळे सब्जेक्टचं गो थ्रू केलात, पॅटर्न समजलं तुम्हाला, म्हणजे काय आहे सिलेबस समजलं आणि किती तुम्हाला त्यापैकी समजलं नाही समजलं, आता तुम्ही काय करा, लगेच PYQचे व्हिडिओज तुमच्या विषयाचे आणि त्या विषयाचे, टीचिंग ॲप्टिट्यूडचे PYQ क्वेश्चन्सचे व्हिडिओज, रिसर्च मेथोडॉलॉजीचे, नंतर ICTचे, कम्युनिकेशनचे, त्याचप्रमाणे कॉमर्समधले ऑडिटिंगचे असतील, नंतर इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट असेल, नंतर बँकिंग असेल, मार्केटिंग मॅनेजमेंट, जे कुठलं तुम्ही सब्जेक्ट अभ्यास केलात त्याचं लगेच PYQ लावायचं म्हणजे काय, फक्त व्हिडिओज बघायचे. आपल्याला मी तुम्हाला खूप टफ सांगत नाही या ठिकाणी काही करण्यासाठी, मी जे केले ते तुम्हाला सांगायले. अगोदर तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला समजलं विषय काय आहे, आता PYQ समजून घ्यायचे, त्याच्यापैकी तुम्हाला किती क्वेश्चन सोडवता आले असते हे तुम्हाला लगेच समजेल. आता तुम्हाला PYQचे व्हिडिओज तुम्हाला वाचत बसा, PYQ सोडा म्हणत नाही मी, म्हणजे अवघड गोष्टी आपण करत नाही. ॲव्हरेज स्टुडंट, बिलो ॲव्हरेज स्टुडंटला थोडंही टफ वाटलं तर आपण लगेच गिव्ह अप करतो. म्हणून आता तुम्ही यूट्यूबवरती जे PYQ आहे त्याचे व्हिडिओज बघून काढा, त्याच्यापैकी तुम्ही किती सोडू शकता ते पण ट्राय करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे नो युअर एक्झाम, तुमचं एक्झाम काय आहे, पॅटर्न काय आहे, कशा पद्धतीने क्वेश्चन येणार आहेत, काय होणार आहे, तुम्ही तुमच्या एक्झामला जर एकदा ओळखून घेतलात, नो द लेवल ऑफ एक्झामिनेशन अँड एक्सपेक्टेशन ऑफ एक्झाम तुम्हाला समजून जाईल. मग ज्या पद्धतीनं तुम्हाला PYQ काय आहे हे कळाल्यानंतर किती सोडू शकलात आणि मग तुम्हाला लेवल समजेल तुमची आणि एक्झामची, ते गॅप तुम्हाला समजेल, तुम्हाला ते गॅप कसं भरून काढायचं आहे आणि कितपर्यंत भरून काढायचं आहे. आता एकदा तुम्हाला लेवल समजलं, तुमचं समजलं एक्झामचं, आता तुम्ही जावा त्या प्रत्येक एक सब्जेक्टला आता उचला आणि पुन्हा त्याच्या कन्सेप्च्युअल स्टडीमध्ये, आता डीपमध्ये त्या विषयाला आता इथून अभ्यास करायला सुरुवात करा. म्हणजे एकदा आपण असंच काही न करता आपल्याला फक्त सिलेबस कंप्लीट करायचं होतं, मग आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊन जातं की अरे आपले एक विषय तर पार पाडलेत, आता ह्याच्यामध्ये काही नाही, ह्या विषयामध्ये एकदा आपलं पूर्ण सिलेबस डोळ्याखालून गेलेला आहे, कॉन्फिडन्स आला, काही गोष्टी माहिती झाले, आपले न्यूरॉन्स त्या सब्जेक्टसाठी जे बेसिक नॉलेज आहे ते एकदा ग्राउंड लेवलवरती, सगळे फील्ड लेवलवरती सगळे एकमेकाला अटॅच झाले, सगळे गोष्टी कळाले, फॅमिलियर झालो आता आपल्या सब्जेक्टसाठी, म्हणजे ओव्हरव्ह्यू घेतलो सोबत, सगळ्या गोष्टी कळाले. आता आपल्याला एक एक कन्सेप्टला घेऊन, जसं आता हे झाड काय आहे समजलं, ह्या झाडाच्या आता फांदीला आपण बघणार, त्याचे फुलं बघणार, त्याला फळ कुठे लागले बघणार, म्हणजे त्याचे एक एक पार्टला आता पकडून काय करायचं, आता त्याला कन्सेप्च्युअल लेवलवरती कन्सेप्ट कळेपर्यंत पुढे जायचं नाही, आता त्याला डीपमध्ये अभ्यास करा. आणि त्या पद्धतीने पुन्हा काय करायचं, डीपमध्ये अभ्यास केल्यानंतर प्रत्येक दिवशी आता तुम्हाला PYQ लावायचं, म्हणजे सब्जेक्टचा अभ्यास झाल्यानंतर PYQचे व्हिडिओज बघा, पुस्तक मागून घ्या, मॉक टेस्ट द्या, तर ह्या सगळ्यामधून तुम्हाला एक विषय तुमचं परिपक्वता त्यामध्ये येईल, म्हणजे ते विषय तुम्हाला पूर्णपणे तुम्ही इन्व्हॉल्व झालात त्या विषयामध्ये, तर त्याला मग कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला कसलंही क्वेश्चन आलं तर तुम्ही त्याला सोडू शकता. मग त्यानंतर त्या ठिकाणी तुमचं हे सगळं करण्यासाठी माइंडसेट लागणार आहे, ते माइंडसेटवरती अगोदर काम करा, हॅबिट्सवरती काम करा, रीडिंग करा, मेडिटेशन करा, पॉझिटिव्हिटी सोबत ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा, ग्रेटफुल राहावा प्रत्येक गोष्टीसाठी, जे काही त्रास तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्याच्यासाठी धन्यवाद द्यायला स्टार्ट करा आजपासून. हे काय म्हणायलात मॅडम तुम्ही, त्रासासाठी कोणी धन्यवाद देतं का? याच्यापेक्षा लई दुसरेही त्रास राहू शकला असता आयुष्यामध्ये, पण जे आहे तेवढंच आहे बाबा, म्हणून देवाला धन्यवाद द्यायचं, तिथून तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होणार आहे फ्रेंड्स. तर खूप काही गोष्टी आहेत, आणखी मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासाठी सगळे गोष्टी खूप डिटेलमध्ये आणणार आहे. हे म्हणजे एक मुलगी काय केली होती ते तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेलं आहे. एक मुलगी काय केली होती, माझ्यासारखी मुलगी, माझा अनुभव या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आणखीन वेगवेगळ्या कन्सेप्ट सोबत.